वहिनी राणाजी कुठे? अहो तो सच्चा बरोबर गेलाय गिरणीत पट्टा बसवायला. त्याला एक 10-15 मिनिटं लागते यायला. आपण काय काय करायचं ते बघून घेऊ काय? चालेल चालेल, मी तुम्हाला समजावते. इतकं काही नाही, सोपं या. आऊजी हे बघा, हा धागा आहे. आणि ह्या फुलाला हा धागा आधी बांधून घेतो. आहो जरा इकडे या. काय झालं? ते नारळ आणायचा राहिला. जरा नारळ आणता सकाळी दुकानात. नारळ आणि कशाला? नुसतं पाय पडायचं म्हटलीस ना. अहो नुसतं पाया पडून देव पावणार आहे काय? पोराची काय काळजी आहे का नाही तुम्हाला? जा बरं. जावा म्हणलं ना गं. ठीक आहे सावली, थांबलं येऊन यायचं. आलो थांब. तुम्ही एक काम करा, आता हा धागा घेऊन तुम्ही देवाच्या पाठीमागे जा आणि ज्या वेळेला आम्ही कौल लावू त्यावेळेला तुम्हाला हा धागा खेचायचा, म्हणजे कौल आपल्या मनासारखा लागेल. आलं लक्षात? लक्षात वहिनी. वहिनी देवी माझ्यावर खवळणार नाही ना? अहो मला पाप लागायचं किती. हो भाऊजी, आपण चुकीच्या गोष्टी केल्या तर आपल्याला पाप लागतं. आपण हे सगळं चांगल्यासाठी करतोय ना, मग नाही लागणार काही पाप वगैरे. तुम्ही आता जा मागे लवकर, हे येत असतील. लवकर आलात? नाही आताच आले मी. हा काय झालं? की आपला गिरणीवाला सच्चा आहे ना व? अहो त्याच्या गिरणीचा पट्टा निसटला बघा. तो त्याला लावून दिला. अहो लय पुण्याचं काम केलंय. आता कौल आपल्या बाजूनेच येणार. चला पूजा करून घेऊया. होय. तुम्ही कौल लावताय का मी लावू? आपण दोघं मिळून लावूया. चालतंय की. मनातल्या मनात मागूया. हे देवी, या साली आमचं पाळणं आलू दे.
अरे वा, आपल्या मनासारखं कौल लागलं की तुमचं स्वप्न खरं झालं बघा. वा, तुम्हा दोघांनी झाली नसल एवढी खुशी आम्हासनी झाल्या. या मास्तरनीची भामटेगिरी या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाल्या. आता याचा उपयोग कसा, कवा आणि कुठं करायचा हे आमच्या हातात आहे. आता या टायमाला आम्हासनी जे पाहिजे तेच घालणार आणि मास्तरीन जाणार 12च्या भावात. आता समजा आपल्या मनासारखेच होणार बघा. आता तर मला गॅरंटीच पडली पार्टीची स्वप्न खरी होतात म्हणून. लई खुश झालोय. काय एवढी कसली खुशी? कसला कौल घेतला? अरे सांग की मर्दा, एवढं का लाजलीस तू? अरे ते अरे कौल सांगायचं नसतं माहिती नाही भाई तुला. बरं ते समजाव दे, तू इकडे काय करायलाय? बायकोचा हुकूम. तिला देवाचं दर्शन घ्यायचं होतं, आलो घेऊन. हो, त्या मला म्हणाल्या होत्या, पण मी त्यांना म्हणाले की आपण नंतर निवांत जाऊया. अहो मी बी म्हणलं जाऊ संध्याकाळच्याला, ऐकायलाच तयार नाही. शेवटी मीच म्हणलं देवाच्या दारात जाऊन 4 संस्काराच्या गोष्टी तरी शिकल. जाऊबाई, अहो काय जाऊबाई, तुम्ही नाही म्हणलासा म्हणून मग यांच्या संकट आलो बघा. झालं दर्शन? कौल मागितलाय राणादान वहिनींनी. अगो बाई, भय काय? आम्ही की नाही मागे एकदा कौल मागितला होता खरं, पण तो काय आमच्या मनासारखा आलाच नाही. तवा धरणं आम्ही कौल लावणं हे प्रकरणच सोडून दिलंय बघा. तुमचा काय आला कौल? अगं सांगायचं नसते ग. अहो सांगा, कोण म्हणतंय? कौल मनासारखा आला का नाही तेवढंच विचारायलोय. होय होय, मनासारखं आला. अगं बाई, हे लय भारी काम झालं बघा. कौल मनासारखा येणं हे नशिबातच असायला लागतंय बघा. बर ते नव्हे राणा भाऊजी, बरकत आलाय काय इथं तुमच्या संगट? यो कशाला येईल इकडं? यो म्हणत आहे आम्हासनी का नाही एकदम असं बरकत सारखा सेम एक पोरगा दिसला बघा. भास झाला असाल मग आम्हासनी. बरं हे समजा जाऊ द्या, कौल तुमच्या मनासारखा लागला हे लई चांगलं झालं. चला आता निघूया, काय जेवणाचा टाइम झालाय. जाऊ बाई, तुम्ही दर्शन घ्यायला आला होता आणि दर्शन न घेताच परत चालला? ज्याचं दर्शन घ्यायचं होतं ते झालं. देव पावलाय आम्हासनी. चला निघूया. अहो, चला हो. आलो आलो. हो, एक नंबर गोष्ट झाली आहे बघा. होय, ते बी तुमच्या स्वप्नामुळे. हो, मी तुम्हाला म्हणाले होते ना, हा सगळा भावनेचा प्रश्न असतो. होय, पण कौल आपल्या मनासारखा लागला बघ. हो, तुम्ही खुश आहात ना? अहो एकदम. मग काय काय नाही, काय नाही, देवीचा आशीर्वाद मिळाला, चांगलं झालं नाही? आम्हासनी तर तो आधीच मिळालाय. ते नव पुस्तक वाचलंच काय? कुठलं पुस्तक? झालं काय? एवढं रातच्याला दुकान उघडायला लावलं आणि ते गिफ्ट आणलं होतं ते गर्भसंस्काराचं काय? हो, बारक्या पोरांना अभ्यासाचा लई लोड द्यायचा नसतोय. टीव्हीत बघितलं नाही काय कधी? अभ्यासाचं काय ह्याच्यात? तू वाचलंस का नाही म्हणलं? आता आम्ही वाचणार म्हणजे त्या बारक्या जीवावरच लोड येणार का नाही? एवढ्या लहान वयामध्ये असल्या बारक्या जीवाला असा लोड देणं बरोबर आहे अभ्यासाचं? ऊन लयच आहे ना, घाई घाई चित्र येण्याचे विसरलो बघ. असू द्या. मी काय म्हणतो, आज आपण मॅथ राहायला जाऊया काय? हे काय अचानक? हो अचानक कुठं? आपण काय पहिल्यांदा राहायला जातोय? आणि कसं आहे,
आपण आपल्या संसाराची सुरुवात मळ्यातच केली ना हो? विसरला काय? नाही. म्हणजे आता एक दिवस राहायला जाऊ की आपण, तेवढाच बदल हो. हे बघ, हे गळ्यातलं ओढणं बांधल्यासारखं काय चाललीस? म्हणजे चाल की जरा भर मध्ये मध्ये स्पीड कमी होतोय तुझा. अहो आम्ही फास्ट चालू हो, पण आमच्या पोटातल्या जीवाचं काय? हं? किती ताप द्यायचा त्या बारक्या जीवाला? आधी पुस्तक आज, आता फास्ट चाल. काय तर ते नाही, पण ते शेतावर कशाला जायचंय? ते बदल म्हणून. बदल म्हणून कोल्हापूर किंवा पन्हाळ्याला जाऊयात ना, लाडूला पण सुट्ट्या लागल्या. अहो, ते जाऊ की हो, पण मळ्यात कसं जरा वेगळं आहे. काय वेगळं? वेगळं म्हणजे हो, कसं आहे, मळ्यात गेल्यावर आपल्याला आपला टाइम मिळतोय म्हणून. हा, घरी सुद्धा मिळतो की आपल्याला आपला वेळ. कुठं मिळतोय? आजूबाजूला समजे असतात की झोपताना लाडू असतोय. मग ते काय आहे, मळ्यात गेल्यावर कसं आहे, फक्त आपल्याला आपला टाइम मिळतो म्हणून मग ते कशाला पाहिजे आपल्याला आपला टाइम? अहो ते दोघांनी एकमेकांना टाइम देता यावा म्हणून. दोघांना का पाहिजे टाइम? अहो असं पहिलीतल्या पोरासारखं काय करायला, उगं कळत नसल्यासारखं करू नका काय. नाही नाही, मला सांगा तुम्ही का पाहिजे तुम्हाला टाइम? अहो असं काय करताय ते? सांगा की का पाहिजे? हेच की ते काय हे अहो तुम्हाला माहिती आहे सांगा काय ते? हे सांगा. ते ते कौल खरा करते आहो म्हणून. नाही म्हणजे आता देवीने एवढा चांगला कौल दिलाय तर तो खरा करायला नको काय? हसताय काय? ठीक आहे, जाऊया. चालतंय मग आज चला मळ्यावर. ते माशी होती. चालते आज चला मळ्यावर. जाऊया, पण ऐका, घरी काय सांगायचं ते तुम्ही सांगायचं, मी काही नाही बोल. ठीक आहे, ते मी बघतो की. छोटस तुम्ही तुमचा आवडा, बाकी मी बघतो. हा काय झालं ताई साहेब? काही नाही. अहो असं कसं काय नाही, तुम्ही लई बी विचार करत बसू नका. आता एकदा वय झालंय ना, मग सोसा की 9 महिना. ए खुळी आहेस का काय ग तू? आम्हाला जे करायचं ते आम्ही करणारच, तू सांगू नकस आम्हाला. आणि एकदा का आमचा निर्णय झाला का नाही की तू काय बी झालं तरी बदलत नसतोय. अहो मग ताई साहेब झालंय काय ते तर सांगा. चंदे, आज पतुरा आम्हाला वाटत होतं आम्हीच फक्त ठोकळ्याला गंडवायलोय, आणि आता तर ही मास्तरीन बी त्याला उल्लू बनवायला. म्हणजे अगं आमच्या साध्या भोळ्या दिराला ही मास्तरीन फसवायल्या. या ठोकळ्यानं पोर व्हावं म्हणून कौल लावला होता, तो उलटा लागला. आणि आता या मास्तरीनं काय तर खोटं नाटक वागून तो कौल सुलटा केला. अच्छा, म्हणून राहण्यात एवढं उदास होत. तर त्याला बरं वाटावं म्हणून मास्तरनीनं आणि या बरकतनं ठोकळ्याला फसवलंय. अगं आम्ही स्वतः या डोळ्यानं बघितलंय. अहो ताई साहेब, ह्यो तर त्या नवऱ्या बायको मधला प्रश्न आहे, आपल्याला काय फरक पडतोय? पडतोय चंदे, पडतोय. ठोकळा कायम आमासी आमच्या मुठीत पाहिजे. ठोकळ्याचा त्याच्या बायकोवर लई विश्वास आहे. तोच विश्वास कसा खोटा आहे हे दाखवून द्यायचं. तिचा खोटेपणा जर समोर आणला तर तो तिच्यापेक्षा जादा आमच्यावर विश्वास ठेवणार, आणि ते आमासी जादा गरजेचं आहे. हा, आलं माझ्या ध्यानात. आत्तापासून आमासी ठोकळा आमच्या कंट्रोल मध्येच पाहिजे, आणि त्यासाठी त्याच्यावर चढलेलं अंजलीचं गारुड उतरवण्याचा ह्यो गोल्डन चान्स आम्हाला सोडायचा नाही. कसला गोल्डन चान्स? लावतो हे बघ. ताई साहेब, अहो ही मास्तरीन खोटारडेपणा तू मसली भारी पडली की. चंदे, तसं नाही, ते व्हिडिओच काय करायचं आता? काही नाही. टायमिंग साधून मिठाच्या खड्यासारखा राणा भाऊजी आणि जाऊबाईंच्या नात्यात तो टाकायचा. अंजली, अचानक देवळात कसं काय ग? काही नाही, सहजच. आणि जावा जावांच्या एकदमच म्हणत आले आज.
हो, देवीच्या दर्शनाला गेलो होतो. काय रे नाना, भूक लागली आहे काय? नाही. बरं मग काय खायला देऊ काय तुला? नाही नकोय. पण राणा, अरे आज मळ्याकडे जायचं नाही तुला? ते जाऊन आलोय. द्या, मी टाकते फोटो. तू टाकतीस? हा. गोदक्का, हम्म? ते मळ्यातले काम आहेत ग. अरे मग इथं काय करतोयस? जा की मळ्यात. नाही ते म्हणजे समधी काम झालेत. लई काम हाय, काम झालंय समज. अरे म्हणजे काय? हा ते पेरण्या सुरू करायच्यात ना व. अरे आता तर उन्हाळा सुरू आहे. मिरिक सुरू झाल्यावर पेरणी असते ना. हो, असं काय करतेस गोदक्का? ते तयारी सुरू करायला पाहिजे का नको? ते पिकं किती लावायची आहेत, बियाणं किती आणायचं, समधी तयारी करायला पाहिजे का नको? त्याचा हिशेब करायला पाहिजे ग. ते म्हणूनच ते हिशेब करायला मळ्यात जायचं म्हणतोय मी. हा कर कर. आत्ताच तयारी केलेली चांगली असते बघ. होय. नाही म्हणजे मी आणि अंजलीबाई मळ्यात राहायला जायचं म्हणतोय. अरे तिला कशाला नेतोयस मळ्याकडं? ढास आणि चिलट काय कमी आहेत होय तिथं? एवढी कुठे डासाने छिलते, जरासा दूर केला की नाही समजे डास आणि छिलटे काय होत आहेत बघ. अंजलीबाई आल्यावर जरा हिशोबाला बरं पडेल म्हणून. अरे मग इथं घरी करा की हिशेब. नाही नाही ते तिकडे बरकत बी आहे ना व. म्हणजे कसं आहे, बरकत सांगतीला पाहिजे, त्याची बी मदत होईल, त्याला ज्यादा माहिती ना. त्यालाच बोलवा की वाड्यावर. त्याला बिचारायला उगा कशाला ताप, आम्ही जातो की. आणि काय अंजलीबाई म्हणत होत्या लय दिवस झाला आपण मळ्यात राहायला गेलो नाही. मी अंजली, नाही, मी कुठे म्हणत होते? मी नाही गोदक्का, हेच म्हणत होते मळ्यात राहायला जाऊयात म्हणून. अहो, तुम्हीच म्हणलात की ते आपण देवळाकडे येत होतो तेव्हा. हो नाही, हो मी नाही, तुम्ही म्हणत होतात. ते तुम्हाला पाहिजे म्हणून म्हणलो की मी. नाही नाही गोदक्का, मी नाही म्हणाले, हेच म्हणत होते. मी काय म्हणलं, तुम्हाला पाहिजे होतं म्हणून मी वय म्हणलो. असं काय करताय? बा, तुम्हाला जायचं आहे ना? जावा की. असं एकमेकावर कशाला ढकला ढकली करतायसा? अंजली, तुला जायचं आहे काय? हो, म्हणजे यांना हिशोबात मदत होणार असेल तर जाईन ना मी. मदत म्हणजे लागणारच की, जाऊया आपण. नाही जावा, पण लाडूचं काय? नाही, तुम्हाला न्यायचं नसेल संग तर नका नेऊ, मी सांभाळते त्याला. नाही नाही गोदक्का, असं काही नाहीये. आम्ही जाऊ की घेऊन त्याला, हो की नाही? काय आम्ही घेऊन जाऊ शकतोय? अहो एवढा डास आणि छिलटे तिकडं, राहू दे की घरात त्याला. पण त्याला समजावणार कोण? अंजलीबाई. मी होय. अहो कसं आहे बघा, तुम्ही समजवण्यामध्ये एक नंबर आहे बघा, तुम्ही नीट समजू तिला. नाही. बरं आहे का, तुम्ही समधी कामं उरकून घ्या, मी बाकीची कामं बघतो. हा? चला. अहो पण ऐका. अंजली, हा? काय झालंय ग? काही नाही. नाही, 2 दिवस तोंड पाडून होता, आज काय जादूची कांडी फिरवलीस? अगदी कळी खुलली बघ रानाची. गोदक्का, मी काय नाही केलं. काय का असं ना, असंच हसत खेळत राहावा. होय, आणि लवकरात लवकर खेळणारं बागडणारं धाकलं गायकवाड येऊ दे या घरात. काय अंजल ताई? मी लाडूला समजावते. आता या महाराजांना समजवायचं म्हणजे महाकठीण.